सध्या महाराष्ट्राला वेध लागले ते आषाढी एकादशीचे. प्रत्येक जण पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आतुर आहे. अनेक कलाकार सुद्धा वारीमध्ये सामील झालेत. कश्मीरा कुलकर्णी, आदेश बांदेकर यांच्या पाठोपाठ आता दिग्दर्शक प्रवीण तरडे सुद्धा वारीमध्ये सहभागी झालेत. वाखरीचं रिंगण पाहून ते पुढे विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी रवाना झालेत. आज पंढरपुरात आता खरं तर उद्या परवा वारी पोहोचेल. मग वाखरीचं रिंगण झाल्यानंतर चला माऊली कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तर या वारीमध्ये त्यांना DOP महेश लिमये सुद्धा भेटले. विठ्ठलाचा जयघोष करत वारीचा आनंद घेतला. रामकृष्ण हरी माऊली. दरवर्षी वारीला येतो वाखरीचं रिंगण पाहिला. आजही आलोय तर मला आपण इकडे देवाला भेटायला आलो. मला साक्षात देवाच भेटला. देवा कसं वाटतंय? अरे वा, आनंद आनंद. आणि काय हा माहोल आहे ना, हा खरंच इकडे येऊनच अनुभवायला पाहिजे. खरंच खरंच. त्यामुळं ही हजारो लोकांची गर्दी बघा बघा. जय शंकर. भारत माता की. हा आपला धर्म लक्षात ठेवा. हे आपले वारकरी आणि ही आपल्या देवदेवतांना भेटण्यासाठी आलेली गर्दी. बोला भारत माता की. देवाच्या दारात कोणीही सेलिब्रिटी, कोणीही मोठी व्यक्ती नसतो. अतिशय साधेपणाने कलाकार वारीचा आनंद घेतात. अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णीने तर वारकऱ्यांची सेवा केली होती. तर आता प्रवीण तरडेही विठुमय वातावरणात रमलेत. प्रवीण तरडे यांनी अनेकदा देवभोळ नसल्याचं मुलाखतींमध्ये स्पष्ट केलं होतं. पण देऊळबंद 2 हा सिनेमा लिहित असताना त्यांना असे अनुभव आले ज्याने त्यांचा देवावर विश्वास बसला. तर देऊळबंद 2 ह्या सिनेमाने सुद्धा 100 कोटींचा आकडा पार केला. तर आता प्रवीण तरडे पंढरपूरसाठी निघालेत. प्रवीण तरडेंचं हे आध्यात्मिक रूप तुम्हाला कसं वाटलंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी. पंढरीनाथ भगवान की जय.